मनोज जरांगे आणि मराठ्यांना खरंच आरक्षण भेटलंय की त्यांच्याबरोबर फसवणूक झाली, असे अनेक प्रश्न कालपासून उपस्थित केले जातात. त्याचं कारणही तसंच आहे. कारण की काल मुंबई हायकोर्टाने आदेश दिले होते, मनोज जरांगे यांना आझाद मैदान 3 वाजेपर्यंत खाली करावं लागेल. त्याच्या काही वेळातच एक समिती मनोज जरांगे यांची भेट घेते. त्यामध्ये सांगण्यात येतंय, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्यात, म्हणजे तुम्हाला आरक्षण देण्यात येत आहे. आता त्या आरक्षणाच्या संदर्भात जो काही GR होता तो मनोज जरांगे यांनी तिथं असलेल्या अभ्यासकांना वाचायला लावला. याशिवाय तिथे असलेल्या वकिलांना देखील वाचायला लावला. त्यानंतरच जरांगे यांनी सरकारचा GR मान्य केला. याशिवाय स्टेजवरती त्यांनी हे देखील सांगितलं, आता आमची फसवणूक झाली तर आम्ही पुन्हा लढू, पण फसवणूक होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण सोशल माध्यमावरती कालपासून अनेक जण व्हिडिओ अपलोड करतात. त्यामध्ये सांगण्यात येते जरांगे यांची फसवणूक झाली, मराठ्यांना आरक्षण भेटलंच नाही, हे नावासाठी GR काढला आहे. जर असं असतं तर मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं असतं. हॉस्पिटलमध्ये असताना जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मराठ्यांना आरक्षण भेटलंय की नाही, मराठ्यांची फसवणूक झाली आहे का. आणि कालपासून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये दाखवलं जाते जरांगेंना फसवलंय, फडणवीसने मोठा गेम केलाय. या सर्वांबद्दल जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, सविस्तर ऐका. वाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं, समजून घ्या. मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7/12वरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, ADM, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही. आणि बाबा हो, मी का वाटोळं करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करेन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी, नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं, बोलला काय नाही बोलला काय, उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ञ, बोल तमका तज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्या तर मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकी बाळीचं, पोरा बाळांचंच कल्याण करतो. आणि मग आता हा विषय संपेतच आणला या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काही नाही राहील. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करील तुमचं. याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाय, मन आणि मस्तक
कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले. सरकार कोणचं असू द्या, ते त्या सरकारकडून बोलते. ठीक आहे, काय देणं घेणं, त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचा असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी आणि मराठ्याला यासाठी आरक्षण दिलं नसतं. एक मुलीला प्रशिक्षण दिलं नसतं. मंत्रिमंडळाची उपसमिती शाखेमार्फत निधी घेऊन पोरांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढे जायला मदतच केली नसती. अध्यक्षतेखाली आपण केली होती कित्येक तरी आणि MPSC चे त्या पोरांचे कमिटीने विषय देखील त्या असतील, विद्युतचे असतील, समितीचं पोलीसमधले देखील असतील, मी आरोग्यातले असतील. अभिनंदन प्रश्न करतो. सोडले सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या तुमचा त्या आणि कमिटीतल्या माझा, सर्व म्हणजे मंत्र्यांचे गरीब अभिनंदन मराठ्याचा आणि करतो. माझा त्या उदय विश्वास सामंत ढळला पण पाहिजे. त्या कमिटीत होते. विश्वास राहायला नाही डॉक्टर पाहिजे नाईक की देखील त्यांचा तिकडे, उद्देश ते व्यासपीठावर डळू होते. देऊ नका. या सर्व मला काही कमायचं नाही. मला फक्त लोकांचं तुम्ही मराठा समाज आणि तुमचे देखील लेकरं बाळ अभिनंदन मोठे करतो. झालेले एक कामं. सर्वकष चर्चा करून आणि जर एक असेलच मोठा निर्णय, चांगला गैरसमज, निर्णय सरकारने घेतलेला तर आहे. मंत्रिमंडळाला यामध्ये आपण स्पष्ट सांगितलं. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा याच्यात गॅजेट जर लागू एखाद्या करणं शब्दात या त्रुटी असेल, मागण्या होत्या आणि त्यामध्ये मला लगेच सुधारित जार पाहिजे. एकच त्यांनी होतं की भाषणातून सरकार जे आहे मंजूर केलेलं आहे. पूर्वी सकारात्मक होतं, तुम्हाला आजही वाटलं तर सकारात्मक याच्यात आहे आणि लगेच उद्याही सुधारणा सकारात्मक केली. राहणार आहे. मग हैदराबाद काय गॅजेट मराठी लागू याची गरज आहे? करण्यासंदर्भातलं किंबहुना हे प्रमाणपत्र बघा, मिळणं अधिक मराठवाड्यातला सोपं होणं, मराठा या आरक्षणात गेला, बाबतीमध्ये कोणाला काय म्हणायचं ते निर्णय बोलू द्या. होणं आवश्यक होतं अशी आणि त्यांची मी मागणी घालतो. होती. आणि तुम्ही त्यामुळे काय काळजी करायची नाही. हैदराबाद एक काम करावं लागेल. गॅजेटच्या GR मध्ये मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले गाव की तुम्हाला असेल, आपल्याला उत्तर देत नव्हतं, आता ह्याला कुळ द्यावं असेल, लागेल. यांनी आयुष्यात काय केलं मग? गावातल्या काय केलं तुम्ही आयुष्यात आणि समाजासाठी? नातेसंबंधातल्या कुळातल्या आम्ही करतो, कुणाचंही झगडतो. कुणबी प्रमाणपत्र असेल तर बुळबुळ तर तो बुळबुळ आधार आता धरून काय केलं आयुष्यात? ज्याला कुणबी आम्ही तरी प्रमाणपत्र केलं. पाहिजे त्याने अर्ज करावा आणि आज affidavit हजारो पोरं द्यावं. पोरी नोकऱ्याला आणि लागली. त्याची जी तुम्ही काय काही केलं? चौकशी आहे, आपण हैदराबाद पूर्वी गॅजेटियर जसं, साठी GR काढलाय, मसुदा नाही. प्रमाणपत्र नुसतं मसुदा देण्याची नाही, जी प्रक्रिया ड्राफ्ट आहे, नाहीये. आले नियम घेऊन पळाले. 2012 GR च पाहिजे यामध्ये जागेवरून तिन्ही काढले. जे काही गृह चौकशी केसेस म्हणजे पासून चौकशी बलिदान करण्यात केलेल्या येतं. कुटुंबाचा पण यासाठी काढला. शिंदे त्रिसदस्यीय समिती सुद्धा देखील 24 तास काम करायला समिती सांगितलं. आपण गठीत केली. कलेक्टर त्यातले द्यायच्या सांगितल्या. अगदी किती बॉटम कल्याण लेवलला, समाजाचं अगदी खालच्या पातळीवर प्रमाणपत्र ग्राम द्यायचे सांगितले. महसूल अधिकारी, केसेस मागे ग्रामपंचायत घ्यायला अधिकारी सांगितलं. आणि 15 सहाय्यक दिवसात कृषी महिन्याच्या आत अधिकारी पुऱ्या घेतो अशी, म्हणे. एक ठेवत नाही. त्रिसदस्यीय बलिदान कमिटी गठीत केलेलं केली. कुटुंबाचा म्हणजे 8 दिवसाच्या अगदी नोकऱ्याचा खालच्या पातळीवर आणि तिचे विषय जाऊन ठेवत नाही. त्या सगळे काम आम्ही करून अर्जदाराच्या घेतो. बाबतीमध्ये फक्त शेवटचं सांगतो, व्हेरिफिकेशन माझं समाजात एवढंच आणि म्हणणं त्याला आहे, संयमी आणि शांत राहून तात्काळ, विश्वास ठेवत जा. कुणबी प्रमाणपत्र मला issue माहिती करणं. आहे, जे बोलले त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही बोलला नक्कीच नाही, यामध्ये पण बोलणार मराठा की. समाजाला कारण त्यांनी आता वाटलंच केलंय. दिलं तर सातारा काहीच नाही. गॅजेटच्या 70-75 वर्षात थोडा 45 वर्षात अवधी मी तरी दिलं. लागणार आहे विश्वास आणि तोही ठेवतच नाही. त्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे. दुमत आणि असण्याचं त्याचबरोबर इतर म्हणजे काहीच कारण नाही. सगळ्यात महत्वाची मागणी जी होती पण माझं एक म्हणणं आहे, ती हैदराबाद गॅजेट लागू करणं. सगळा की मराठवाडा त्याचा GR पश्चिम महाराष्ट्र आमच्या सरकारने आरक्षणात जातोय. काढलेला आहे. जाणारे त्यामध्ये, लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे. आणि ते बघा तुम्ही ज्यांनी टप्प्याटप्प्याने कसं जातंय. आपली माझा निर्णय सुरुवातीला कायदेशीर सल्ला कोणाला दिला, पण आमचे एजी असतील, असं वाटतं की त्याचबरोबर चुकीचं आहे. इतर जे पण काही ज्यावेळी GR आहे, तेवढं यामध्ये लक्षात ठेवा. GR आहे. कायदेतज्ञ असतील, आतापर्यंत एक ज्यांनी ज्यांनी वळ सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच सुद्धा मनापासून साधी मराठवाड्याच्या बाजूनं लिहिली गेली नव्हती. कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं, विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाही त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते. शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही. शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही. तरी 3 करोड मराठी आरक्षणात गेले, यांचे तोंड बंद झाले. त्यावेळेस असंच म्हणले होते. तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीचं सारखंच हा सुद्धा GR आहे. शिंदे समितीचा आणि या GRचा काही एक संबंध नाही. गॅजेटियरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे. अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला GR काढायचा का नाही हे सरकारचा अधिकार.
त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला. अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला. गॅझेटियरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आडनाव असो नसो. पूर्वी काय असतं, माधव बापूजी एकच नाव असायचं गावात, म्हणून आडनाव लिहित नव्हतं. आप्पा रखमाजी उदाहरणार्थ द्यायला लागलो, असं असायचं, आडनाव नसायचं, कारण ती एकटंच माणूस असायचं. तेव्हा लिहायला त्यांना सोपं जायचं. त्या गॅझेटियर मध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. जर 1,23,000 उदाहरणार्थ, आकडा कमी जास्त होईल, जालना जिल्ह्यात मराठा आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता. 1,23,000 आहे, तर मग ती 1,23,1881 गेले पुढं. त्याचा अर्थ आहे की मराठी आहेत हेच कुणबी आहेत, म्हणून त्यांनी 3 जणांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मग 1,23,000 मराठी, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार. त्या आधारित त्याला आता कुणबी प्रमाणपत्र, कोणाला वावरच नाही, तर मग आता त्यांनी काय करायचं, तर त्याला ते बटाई नाव दिलंय. तिथं बटाई जरी असेल, ते शपथपत्र दिलं तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यात जाणार. मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो, टेन्शन घेऊ नका, आनंदात झोपा. जी आर वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले. मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जी आर खोटा आहे. हा जी आर जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी आर काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो, हा जी आर पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुंगण दुखत आहे. ही प्रॉब्लेम आहे. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं, उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले, गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका. हे तुमचं पोरग आहे, तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही, झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकर मोठे केलेत समाजाचे, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका. हे सगळं परफेक्ट आहे. आणि उलीतिली काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित जी आर काढायचा शब्द व्यासपीठावर घेतलाय. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते, कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जी आर ओके. पण काय असतं, का याला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा, आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत नाही, काय नाही. अरे गेले मराठे, झालं सरसकट. मराठा बांधवांनी एक सांगू, तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे. जाऊन दे, आता बोलायचं नव्हतं, बोलतो कव्हरला मनात ठेवायचं. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्याच्यावर आपल्याला 2 महिन्याची वेळ मागितली. मराठा आणि कुणबीवर 2 महिन्याचं दाखवेल. मी दाखवलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे, मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे. त्यावर 58 लाख नोंदी, 3 कोटी मराठी आरक्षणात घातलं. थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला. पुन्हा सांगितलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे, मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे. येईन कुठं बघितलं, सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होती का, मराठा आणि कुणबी एक जे आर निघतो का, तर दोन्ही काय घेऊन टाकले मी ऐकलं.
ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे, क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण जार सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक 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 घात जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार, पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना JR आणले, आता ड्राफ्ट नाही आले. पण तो JR ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल, त्यानंतर हा JR अडचणी सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटलं नाही. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तावेजी गॅजेटियर, माननीय न्यायदेवता, सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील, तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ, कोणी जर म्हणला हे जजच नाही, तर मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज, कुणी म्हणन काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही. ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागडे बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे. कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का JR, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच. पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे, तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या, त्यातले 15 ते 20 हजार गॅजेट पत्र नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे. आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं शिंदे. नाही, चुकीचं आहे. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 38%, 38%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84 एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000चे मराठी, आज ते झाले 6 लाख. त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेले नाही. गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी 33-34 शोधलेला आहे. पत्रकार बांधव समजून घ्या, मराठाही समजून घ्या. त्यांनी 33-34 शोधलेला आहे नमुना नंबर. 36 शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा, देवस्थानाचं शोधलेलं आहे. गॅजेटियरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. गॅजेटियरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत. का? तर तो सेपरेट दस्तावेज आहे गॅजेटियरचा. त्याचा अभ्यास करून, अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो. आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा JR काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागते. त्याच्यामुळे ह्या निघाल्याच. आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रप्पा सुरू होणार आहे. दनादन बघा तुम्ही. फक्त मराठी थंड घ्या गाड्या. मग हा बघ, हे मला नाही पटत. मग बुंगळे 2-3 एवढं येत बिगर पाण्याचे टाकून पिणारे. पण दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कळील नाही. मी गरीबाच आहे, तुम्ही गरीब आहेत.
आपण गरिबासाठी काम करतो. गरिबांनी गरिबावर विश्वास ठेवायचा, श्रीमंतावर ठेवायचा नाही. त्याच्यामुळे शांत राहावा, आनंदी राहावा. त्यांना काय काम आहे, भरून पुरलेले. विनोद पाटील म्हणतायत की हा GR म्हणजे एक माहिती पुस्तक आहे. यात काही त्याला जाऊन तिकडे, ते माहिती आहे मला काय आहे. GR काढताना हरकती आणि सूचना घेणं गरजेचं आहे. विदाऊट कशावर? GR काढताना सूचना हरकती आवश्यक आहे. त्या न घेता हा GR काढला आणि तो अशा पद्धतीनं बॅक डोअर मार्फत त्या मागच्या दरम्यान त्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आणलं जाते, असा आक्षेप आता सगळे ओबीसी नेते घेत आहेत. हा GR काढून मराठ्यांना ओबीसीत घेतलं जातंय, आणलंय असं मागच्या दारांनी ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का? मराठे ओबीसीत आले, 100% आले. कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोराबाळाचं लेकराबाळाचं वाटोळ करायचं. आणि मागच्या दारा फारातून नाही, ते कणाकणा उठलेत मंत्रालयातून, कणाकणा व्यासपीठावर आलेत, कणाकणा तिथं सह्या केल्या, GR लिहिलाय राज्यपालांच्या सहीनं. आणि मागचं पुढचं कसं असतं? मराठे नियमात हे हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहेत. त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार. मिशा पिळून नाही, छाती ठोकून सांगतो, पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार. आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगतो, शिवेंद्रराजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर. 15 दिवस म्हणले होते, 1 महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलंय. हैदराबाद गॅझेटियर 1881 ला सांगतंय की 25 लाख कुणबी होती. 25 लाखाचे आतापर्यंत 6-6, 7-7 माणसं या कायकाच्या दारा. 1.5 ते 2 करोड मराठी एकट्या